नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि योजना आणल्या आहेत. ब्रिटिशकालीन कायद्यांचा सर्वसाधारण लोकांना त्रास होत होता. ते कायदे बदलण्याचे महत्त्वाचे कामही पंतप्रधान मोदींनी केले. ही निवडणूक देशाची आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, देशाचा कोण विकास करेल, तर हे मोदीजीच करू शकतात असा सर्वांना विश्वास आहे, असे प्रतिपादन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जतमध्ये आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा साई कृपा शेळके सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभापती नरेश पाटील, तानाजी चव्हाण, विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, दीपक बेहरे, प्रकाश बिनेदार, रमेश मुंढे, मंगेश म्हस्कर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, वसंत भोईर, मंडळ अध्यक्ष राजेश भगत, रासपचे जिल्हाध्यक्ष भगवान डेबे, माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नरेश मसणे, शरद लाड, रजनी गायकवाड, खोपोली शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, राजेंद्र येरुणकर, अशोक ओसवाल, तानाजी चव्हाण, कर्जत शहराध्यक्ष विजय जिनगरे, शर्वरी कांबळे, बिनिता घुमरे, ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी, किसन सेल जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, नितीन कांदळगावकर, सूर्यकांत गुप्ता, स्नेहा गोगटे, ॲडव्होकेट गायत्री परांजपे, पुष्पा दगडे, राहुल वैद्य, संजय कराळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने 4 हलते मुखवटे 4 प्रभागांमध्ये पुरवण्यात आले असून सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना पुढील 10 दिवस या मुखवट्याच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी मतदार जनजागृती करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. याचबरोबर आशा सेविकांनी सेक्टर 1, 8, 13 नवीन पनवेल, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा, पनवेल, सेक्टर 3 खारघर, सेक्टर 19 कामोठे, कळंबोली, साईनगर, तळोजा, पाचनंद, आसूडगाव अशा विविध ठिकाणी नागरिकांच्या बैठका घेऊन मतदान जनजागृती केली. तसेच महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवारा केंद्र पनवेल आणि भीमनगर झोपडपट्टी येथे नागरिकांमध्ये मतदान जनजागृती केली. तसेच पनवेल तालुक्यातील मालडुंगे, नेरे, उसरली खुर्द, केवाळे अशा ग्रामीण भागात देखील नागरिकांना आवाहनपत्राचे वाटप करून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, RPI, रासप, मित्रपक्ष, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या श्री रत्नेश्वरी देवी आणि श्री शांतेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी जसकार येथील आणि नवीन शेवा या गावांमधील मान्यवरांच्या निवासस्थानी जाऊन गाठीभेटी घेतल्या. जसकार येथील श्री रत्नेश्वरी देवी यात्रा आणि पालखी सोहळ्यानिमित्त खासदार बारणे यांनी रत्नेश्वरी मातेचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मेघा दमडे आणि पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते PJ पाटील, मधुकर पाटील आणि संदीप भोईर यांच्या निवासस्थानी बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी फटाके वाजवून बारणे यांचे स्वागत करण्यात आले. करिअरसाठी कोणतेही क्षेत्र निवडा, पण त्या क्षेत्रात मन लावून काम करा, म्हणजे यश तुम्हाला हमखास मिळेल, असा मोलाचा सल्ला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना पदवी वितरण समारंभात दिला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात 2022-2023च्या तृतीय वर्षाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला संस्थेचे व्हाईस चेअरमॅन YT देशमुख, सचिव डॉक्टर ST गडदे, विद्यालय समिती सदस्य प्रभाकर जोशी, दीपक शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उपेंद्र गायकवाड यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
मंदिरामधील दानपेट्या चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 4 जणांना खोपोली पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून अटक केली आहे। यातील 1 आरोपी बांगलादेशी, 2 आरोपी गुजरात तर 1 आरोपी झारखंडमधील आहे। आरोपींकडून रोख 7,02,800 रुपये जप्त करण्यात आले आहेत। पकडण्यात आलेला आरोपी राजू फरद शेख याने त्याच्या वाट्याला आलेले 1,33,000 रुपये आपल्या नातेवाईकाच्या बांगलादेश येथील एका बँक खात्यात जमा केले आहेत। राजू फरद शेख, इम्रान शहीद शेख, राकीब कुल मोहम्मद शेख, मुजाहिद गुलजार खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। सर्व आरोपींना 3 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली। सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील धरणामध्ये बुडून डोंबिवली येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला। अविनाश दिनेश विचारे असे मयत तरुणाचे नाव आहे। तो मित्रांसोबत हळदी समारंभासाठी सुधागड तालुक्यात आला होता। त्यानंतर तो मित्रांसह उन्हेरे येथील धरणात पोहण्यासाठी गेला, मात्र पोहता येत नसल्याने तसेच पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला। गुरुनाथ साठेलकर यांच्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे विजय भोसले, दर्श अभानी, राजेश पारठे, महेश भोसले, विशाल चव्हाण, सौरभ खरत, ओम ठकेकर, जय भोसले, निलेश यादव आणि प्रदीप कोळे यांनी अद्ययावत उपकरणाच्या सहाय्याने अविनाशचा मृतदेह बाहेर काढला। दरम्यान उन्हेरे धरण हे तीव्र उताराचे आणि खोल असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे या ठिकाणी कोणीही पोहण्यासाठी तसेच इतर कामासाठी जाऊ नये असे आवाहन पाली पोलिसांनी केले आहे। आदर्श पतसंस्थेची पेण शाखा आणि पेण लायन्स क्लबच्या वतीने पेणमधील गांधी मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी आणि कर्ण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमास पतसंस्थेचे संचालक रामभाऊ गोरिवले, सदस्य रामचंद्र शिंदे, प्रादेशिक व्यवस्थापक रेश्मा पाटील, शाखा व्यवस्थापक संतोष बुंदके, लायन्स क्लबचे जिल्हा व्यवस्थापक शशिकांत भगत, पेणचे अध्यक्ष हेमंत भगत, उपाध्यक्ष राजेश मुळे या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी शशिकांत भगत यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात जे मोतीबिंदूचे रुग्ण असतील त्यांचे मोफत ऑपरेशन करण्यात येणार असून यासाठी आदर्श पतसंस्थेचे सहकार्य लाभणार असल्याचे सांगितले। या शिबिराचा सुमारे 100 रुग्णांनी लाभ घेतला। पेण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना 75,000ची आघाडी मिळणार असा विश्वास रायगड लोकसभा मतदारसंघ निरीक्षक आमदार प्रवीण दरेकर यांनी पेण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण दरेकर हे निरीक्षक म्हणून रायगड लोकसभा दौऱ्यावर असून पेणमधील सिसम हॉल येथे पेण विधानसभेतील लोकप्रतिनिधी आणि सुपर वॉरियर्स कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। या पत्रकार परिषदेस मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी मोदींचे 400 खासदार त्यांना पंतप्रधान करण्यासाठी संसदेत जातील, त्यावेळी छत्रपतींच्या मातीतील मावळाही तटकरेंच्या निमित्ताने तिथे जाईल आणि तो पाठवण्याची जबाबदारी भाजप महायुतीने स्वीकारली असल्याचे सांगितले।